छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल शाळेवर 0 FIR दाखल करण्याची मनसेची मागणी. विद्यार्थ्यांवर शस्त्रसदृश वस्तूने मारहाण, छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतुपूर्वक अपमान, धार्मिक भावना दुखावणे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची जाणीवपूर्वक बदनामी केल्याप्रकरणी लोधिवली येथील सेंट जोसेफ स्कूल या शाळेतील संबंधित दोषी व्यक्तींवर 0 FIR दाखल करावा अशी मागणी मनसेच्या वतीने अवधूत अभिजित अत्रे, कर्जत शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या नेतृत्वाखाली कर्जत पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. यावेळी भूषण राणे उपतालुका अध्यक्ष, हेमंत ठाणगे कर्जत शहर सचिव, माजी नगरसेवक राजेश साळुंखे कर्जत शहर संघटक, भारती कांबळे तालुका सचिव महिला संघटन, अवधूत अभिजित अत्रे कर्जत शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, विनीत म्हात्रे कर्जत शहर सचिव, महेश लोमवशी, संजय भिंगारे, संदेश काळभोर, मनोज भोईर, प्रमोद बडेकर उपस्थित होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सेंट जोसेफ स्कूल लोधिवली येथे शाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाल्यानंतर इयत्ता 5वी अ मधील 2 विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात जय शिवाजी जय भवानी अशी घोषणा दिली. केवळ या घोषणेमुळे श्रीमती सोफिया सोलोमन तनिकोंडा शिक्षिका यांनी त्या विद्यार्थ्यांवर स्टीलच्या बाटलीने जोरजोरात मारहाण केली. या मारहाणीमुळे अर्नेश सचिन देशमुख या विद्यार्थ्याच्या दंडावर गंभीर दुखापत झाली आहे. सदर कृत्य हे शिक्षकाच्या अधिकारांच्या मर्यादेपलीकडे जाऊन केलेले अमानुष, बेकायदेशीर व शस्त्रसदृश वस्तूचा वापर करून केलेले आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी पालकांकडून या घटनेबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर सदर प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारदार मनसे रायगड जिल्हा विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रसन्न बनसोडे यांच्याकडून करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती यांनी शाळेमध्ये बैठक आयोजित केली. या बैठकीस पीडित पालक, शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक, पालक शिक्षक संघाचे सदस्य, पोलीस प्रतिनिधी व तक्रारदार मनसे रायगड जिल्हा विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रसन्न बनसोडे उपस्थित होते. या बैठकीदरम्यान पीडित पालकांनी सर्वांसमोर स्पष्टपणे सांगितले की जय शिवाजी जय भवानी अशी घोषणा दिल्याच्या कारणावरून संबंधित शिक्षिकेने विद्यार्थ्यांना स्टीलच्या बाटलीने मारहाण केली. याच बैठकीत वर्ग शिक्षिकेने देखील दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी अर्नेश देशमुख याने हा प्रकार तिला सांगितल्याचे मान्य केले असून या घटनेची दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी टीचर रजिस्टरमध्ये लेखी नोंद असल्याचेही स्पष्ट झाले आहे. वरील सर्व लेखी व तोंडी पुरावे, नोंदी व साक्षीदारांच्या जबाबांवरून असे निष्पन्न होते की संबंधित शिक्षिकेचे कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दिलेल्या घोषणेमुळे संतप्त होऊन हेतुपूर्वक केलेले असून त्यामुळे धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावल्या गेल्या आहेत. तरी पोलिसांनी याची दखल घेऊन संबंधित गुन्हा दाखल करून कारवाई करावी. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कर्जत तालुका शिष्टमंडळ हे कर्जत पोलीस स्टेशनमध्ये 0 FIR दाखल करण्यासाठी आलेलं आहे. आपल्याला माहिती असेलच 18 तारखेला सेंट जोसेफ शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत होती. या दरम्यान काही विद्यार्थ्यांनी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. ह्या घोषणा दिल्या म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसन्न बनसोडे यांनी तात्काळ खालापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली. काल शाळा प्रशासन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ, गटशिक्षण अधिकारी व पोलीस अशी एकत्रित बैठक शाळेमध्ये पार पडली असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर चुकीचे आरोप करण्यात आले.
आता अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आरोप म्हणजे सन्माननीय राजसाहेबांवर आरोप, सन्माननीय अमित साहेबांवर आरोप। या आरोपाच्या विरोधात आज 0 FIR दाखल करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ हे कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेलं आहे। जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील व विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसन्न बनसोडे यांच्या आदेशाने आज कर्जत तालुक्यासह रायगड जिल्ह्यामध्ये सर्व पदाधिकारी आपापल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन 0 FIR दाखल करणार आहेत। मला वाटतं प्रशासनाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचं गांभीर्य नसेल, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचं गांभीर्य आहे आणि ते त्या पद्धतीने कार्य करत आहेत। तात्काळ गुन्हा नोंद करून घ्यावा, कारण की आज 8 दिवस होत आहेत पहिलं पत्रक देऊन, तरी पण पोलीस प्रशासन थंड बसलेलं आहे। आता ते का बसलं आहे हे आपलं बोलायची गरज नाही, पण तात्काळ त्यांनी उद्यापर्यंत गुन्हा नोंद करून घ्यावा, नाहीतर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने पुढील कारवाई करतच राहील।